कुरुंदवाड येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी शिरोळ तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने शहरात भव्य निषेध फेरी काढण्यात आली। या फेरीत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महात्मा बसवेश्वर चौकातून या निषेध फेरीला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढल्यानंतर पालिका चौकात तिचे सभेत रूपांतर करण्यात आले। निषेध फेरीत डॉक्टरांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष मनीषा डांगे म्हणाल्या, कुरुंदवाडसह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी येथील रुग्णालये ही जीवनावश्यक सेवा देणारी केंद्रे आहेत। दिवसरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे। शहरात विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णालय परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणीही त्यांनी केली। मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अमित सुतार यांनी सांगितले की डॉक्टरांवरील हल्ले गंभीर बाब असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी आरोपीवर कठोर कलमाखाली गुन्हा दाखल करून कडक शिक्षा द्यावी। तसेच तालुक्यातील वकील संघटनांनी आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये अशीही मागणी त्यांनी केली। यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, डॉक्टर अमित माने, डॉक्टर उर्मिला देसाई, डॉक्टर अमरजा माने तसेच जयसिंगपूर व शिरोळ मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले। युवकांमध्ये वाढत असलेल्या गांजा व इतर नशेच्या पदार्थाच्या व्यसनामुळे गुन्हेगारी वाढत असल्याने त्यावर पोलिसांनी कठोर नियंत्रण आणावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली। निषेध फेरीत उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, नर्सिंग असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पहिल्यांदाच डॉक्टरांवरती अशा पद्धतीचा प्राणघातक हल्ला झालेला आहे। खरं तर या नगरीची नगराध्यक्षा म्हणून माझ्यासाठी ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। पहिल्यांदा या घटनेचा नगरपालिकेच्या वतीनं आम्हा सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या सर्वांच्या वतीनं मी या गोष्टीचा जाहीर निषेध करते। खरं तर आपल्या नगरीमध्ये आतापर्यंत जे डॉक्टर्स आहेत त्यांनी 24 तास सेवा बजावलेली आहे। त्यांच्या कार्यामध्ये त्यांनी कधीही कसूर केलेली नाहीये। अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर्स असतील, ज्यांची ओपीडी 24 तास सुरू असते, सिरियस पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट असतात। काही ठिकाणी आपल्याकडे मोठमोठे स्त्रियांसाठीचे जे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी ऍडमिट असणाऱ्या महिला असतील, त्या ठिकाणी काम करणारा महिला कर्मचारी वर्ग असेल। खरोखरच या घटनेमुळे संपूर्ण कुरुंदवाडमध्ये आणि कुरुंदवाडच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण या डॉक्टर लोकांच्या मध्ये निर्माण झालेलं आहे। खरं तर डॉक्टरांची ही सेवा आपल्या सर्वांसाठी असते आणि जर तेच सुरक्षित नसतील तर साहजिकच आहे आपल्याही आरोग्याचा आणि जीविताचा प्रश्न निर्माण होणार आहे। म्हणून या घटनेचा आपण तीव्रपणे निषेध तर करणारच आहोत, परंतु या सर्वांनी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी जे सेवेचं व्रत घेतलेलं आहे, 24 तास सेवा करण्याचं, त्याला ते बांधील आहेत। परंतु त्यांना सुद्धा त्यांच्या जीविताचा धोका जर निर्माण होत असेल तर त्यांनाही विचार करावा लागेल। म्हणून आपण सर्वजण या आपल्या परिसरातील डॉक्टर असतील, केमिस्ट असोसिएशन असेल, या सगळ्यांच्याच पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचं आहे। पोलीस प्रशासनाला मी विनंती करेन की कोणत्याही नगर परिषदेमध्ये जेवढी लोकसंख्या असते त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पोलीस असणं गरजेचं आहे। आपण कृपया आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आपल्या कुरुंदवाड पोलीस स्टेशनला जर पोलीस यंत्रणा नसेल तर या घटनेचं कारण देऊन तशा प्रकारचा पोलीस फाटा आपण आपल्या गावामध्ये नेमावा, यासाठी मी आपल्याला एक नगराध्यक्ष म्हणून विनंती करते। आणि सुरक्षिततेमध्ये डॉक्टरांच्याच नव्हे तर महिलांचं असेल किंवा तरुणांचं जे सध्याचं वागण्याचं प्रमाण दिसत आहे, वाढत आहे, बेशिस्तपणे त्यांचं जे वागणं आहे त्याची कारणं कोणती आहेत हे पोलीस प्रशासनानं शोधावं आणि ज्या व्यक्तीनं हा भ्याड हल्ला केलेला आहे त्याला कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीने मी त्यांना विनंती करते। एका गुंड प्रवृत्ती क्रेमकीमध्ये असणाऱ्या एका मुलानं जो डॉक्टरावर हल्ला केला त्याबद्दल मी प्रथम त्यांचा जाहीर निषेध करतोय। देवदूत म्हणून नागरिकांची सेवा करणाऱ्या या मानव मंडळीत चालेल या सेवाभावी डॉक्टरांच्यावर जो भ्याड हल्ला होतोय याची पोलिसांनी ताबडतोब दखल घ्यावी। आणि मगाशी माने साहेबांनी मगाशी सुतार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याला 326, 324 न लावता त्याला 307 कलम लावून ताबडतोब त्याला तुम्ही
त्याला पुढच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये खेचावं आणि जास्तीत जास्त शिक्षा झाली तर पुढच्या येणाऱ्या तरुण मुलांच्यावर असा प्रसंग आला तर तो थांबे. यासाठी माझा पोलीस स्टेशनला माझी नम्र विनंती आहे, तुम्ही आता जर गावच्या बाहेर जाऊन जर तो पोलीस असेल तर तुम्ही कुरुंदवाडची सेवा डॉक्टर लोक कसे करतात त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे पोलीस खात्याला माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे सेवा करा. जे पेपरला बातम्या येतात ज्या गांजा दारू अप्पाची जी बात, आता यादव मुलगा माळी म्हणून आहे, हा खरोखरच हा गांजा विकणारा मुलगा आहे. पोलीस काय झोपले काय? अशा गांजा विकणाऱ्या मुलाला जर अशा मुला जर एखादा भ्याड हल्ला करत असेल तर या सर्व कुरुंदवाडच्या जनतेवर त्याचा परिणाम होतोय आणि बदनाम नगरी होत्या. त्यासाठी पोलिसांनी या घटनेचं जाहीरपणे दखल घ्यावी आणि या मेडिकल असोसिएशन असो 24 तास त्यांचे दुकान मेडिकल उघडे असतात, 24 तास डॉक्टर सेवा करतात. मगाशी मॅडमने म्हटल्याप्रमाणे मिरजेला जी सेवा मिळत नाही ती सेवा आपल्या त्या कुरुंदवाडमध्ये जी शिवमध्ये सेवा मिळत आहे. आणि ह्या लोकांच्या आपण पाठीशी कुरुंदवाड नगरपालिका कुरुंदवाडची जनता खंबीरपणे ह्या डॉक्टरांच्या मेडिकल असोसिएशनच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत. जरा असं काय घडत असेल तर तुम्ही ताबडतोब आणि पोलिसांना सांगतोय आता उद्यापासून तुम्ही सर्वे चालू करा. या गावात जो गांजा येतोय वेगवेगळे धंदे करतात त्याच्यावर ताबडतोब करा. तर तुमच्याकडे मगाशी मनीषा म्हटल्यासारखं जर तुमच्या स्टाफ नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही SP कडे जाऊन आम्ही मंत्र्याकडे जाऊ तुम्हाला स्टाफची व्यवस्था करून देतो. पण तुम्ही इतर ज्याकडे ज्यादा न देता तुम्ही सेवाभावी सेवा करायची माझ्या पोलीस खात्याला विनंती आहे आणि तुम्ही करावं. परत असली घटने माझ्या नगरीमध्ये घडू नये ही माझी इच्छा आहे आणि या ठिकाणी मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी जाहीर निश्चित करतोय आणि मी खंबीरपणे डॉक्टर लोकांच्या पाठीशी खंबीरपणे आहे मी नमस्कार सांगतो. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.